हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आपण 9th स्टँडर्डचा अल्जेब्राचा पॉलिनॉमियल्स चॅप्टर आहे, त्याच्या बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्याच्या आधी A to Z जे प्रॅक्टिस सेट आहेत त्याच्यासाठी लागणारे बेसिक कन्सेप्ट मी कव्हर करून देते. तुम्ही आधी प्रॅक्टिस सेट लिहत नका जाऊ, त्याच्या आधी ज्या बेसिक कन्सेप्ट लिहून देते वहीमध्ये नोट डाऊन करत चला आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करत चला. मग आता बघा, पॉलिनॉमियल साठी आपण काय पाहतोय आधी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन समजून घेणं गरजेचं आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाला म्हणणार तुम्ही आता सांगा बरं. व्हेरिएबल्स म्हणजे काय आधी मला ते तुम्ही सांगू द्या, म्हणजे मग तुम्ही कमेंट करून सांगा चला फटाफट. व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स आपण कशाला म्हणतो बघा. आता व्हेरिएबल्स आपण ABCD मध्ये जे पण अल्फाबेट असतात त्याला आपण काय बोलतो, व्हेरिएबल्स. हे थोडं क्रॉस मध्ये होऊन गेलंय, इथे लिहून घेते मी. व्हेरिएबल्स म्हणजे काय, ABCD मध्ये जे पण काही अल्फाबेट असतील A to Z त्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय, तर बघा आता कॉन्स्टंट टर्म आपण कशाला म्हणतो, 1 2 3 4 जे नंबर्स असतात त्याला काय बोलतो आपण, कॉन्स्टंट. जसं की आता यामध्ये बघा 4x³. आता यामध्ये काय आहे, एक व्हेरिएबल आहे आणि एक कॉन्स्टंट टर्म पण आहे. यामध्ये पण बघा 2p³, याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म पण आहे आणि व्हेरिएबल पण आहे. तर याचा अर्थ हा आपला काय आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. कळलं तुम्हाला. व्हेरिएबलचा अर्थ काय असतो, ज्यामध्ये A to Z जे अल्फाबेट असतात त्याचा आपण विचार करत असतो. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, की ज्यामध्ये आपण 1 2 3 4 पूर्ण जे नंबर्स असतात याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. मग आता पाहून घेऊ आपण इथे, तर तुम्हाला समजूनच गेलंय. आता हे पाहून घेऊ एक्झाम्पल. आता 4x³. आता हे आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे की नाही सांगा बरं. आपला 4 काय होऊन जाणार, 4 सांगा बरं. 4 काय असणार आहे आपला, कॉन्स्टंट. आणि x काय असणार आहे आपला, तो तर व्हेरिएबल आहे. मग इथे काय लिहून देणार मी, व्हेरिएबल. म्हणजे यामध्ये ह्या पूर्ण टर्म मध्ये कॉन्स्टंट पण आहे आणि व्हेरिएबल पण आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे आपलं, हे काय असणार आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन राहणार आहे. आलं तुमच्या लक्षात. आता सेकंड वाला पण पाहून घेऊ. आता बघा इथे 2x + 3x². मग आता याचा अर्थ काय बघा बरं. 2 काय झाला आपला, कॉन्स्टंट. 3 पण काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. आणि x आणि x काय आहे, व्हेरिएबल. म्हणजे अल्फाबेट जे असतात A to Z याला काय बोलतो आपण, व्हेरिएबल. आणि 1 to 100 जे नंबर्स असतात त्यापैकी कुठले पण नंबर्सचा जर यूज केलेला असेल तर त्याला काय बोलायचं आपण, कॉन्स्टंट. आलं तुमच्या लक्षात. मग आता बघा, जर 2 टर्म असतील तर काय बोलणार आपण, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. मग आता एक एक्झाम्पल पाहून घेऊ आपण, ज्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बघा आता समजा XYZ आता हा 50 आहे. मग आता हा 50 तुम्ही काय म्हणणार, मी जर तुम्हाला सांगितलं की हा 50 इथे दिलेला आहे, मग हा जो आहे तो आपला अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे की नाही, मग तुम्ही काय सांगणार सांगा बरं. तुम्हाला तर वाटेल की दीदी यामध्ये तुम्ही कॉन्स्टंट दिलेला आहे पण व्हेरिएबल दिसतोय का, तुम्हाला नाही दिसत आहे. म्हणजे मग याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार, डायरेक्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन नाहीये. पण तसं नाही. बघा आता आपण याला सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला समजेल. आता हा 50 जो आहे मी त्याला कसं लिहू शकते बरं सांगा, 50 × 1 असं पण लिहू शकते ना. 50 1 50 असं पण लिहू शकते. मग बघा आता x0 याची व्हॅल्यू काय असते, x0 म्हणजे काय, x म्हणजे काय, आपण x केव्हा लिहितो, समजा XYZ आपण हा व्हेरिएबल घेऊन घेऊ. आपण एक काम करू, y घेऊन घेऊ. जर हा y आहे फक्त, तर याचा अर्थ काय आहे, याची व्हॅल्यू काय असते, इथे काय नाही म्हणून आपण काय कन्सिडर करत असतो, 1. ज्या पण व्हेरिएबल जवळ कॉन्स्टंट टर्म नसते, कॉन्स्टंट नंबर कुठला पण नसतो, ज्या पण व्हेरिएबल जवळ नंबर नसला तर आपण त्याला काय म्हणत असतो, 1 कन्सिडर करत असतो त्या ठिकाणी. जसं की इथे दिलेलं आहे 4 + x. तर याचा अर्थ काय, x जवळ काही नाही म्हणजे काय आहे, इथे x जवळ काही नाही म्हणजे काय कन्सिडर करतो आपण, 1. कळते ना तुम्हाला. मग अशा कंडिशन मध्ये कसं करायचं, इथे बघा आता x ला आपण काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. मग 50 1 50 ॲज इट इज लिहायचा. आणि इथे काही नाहीये म्हणजे आपण काय लिहायचं,
एक्स ची पॉवर 0. कळलं तुम्हाला? कारण याच्याजवळ काही नाही, म्हणजे याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण काय लिहायचं, एक्स ची पॉवर किती आली, 0. आपण 1 च्या ठिकाणी 0 पण लिहू शकतो ना, एक्स ची पॉवर 0. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे जे कॉन्स्टंट, बघा आता मी इथे तेच लिहिलेलं आहे 50 ला आपण कसं लिहू शकतो, 50 मल्टिप्लाय बाय 1. त्याचा आन्सर किती आला, 50 ॲज इट इज. बरोबर. पण ह्या 1 ला आपण असं पण लिहू शकतो ना, x0. कळते का तुम्हाला? बघा आता एक एक्झाम्पल अजून एक दुसरं घेऊन घेऊ आपण. कन्फ्यूज बिलकुल होऊ नका तुम्ही. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीच कळत नसेल किंवा पूर्ण व्हिडिओ छान समजला असेल, तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला खरोखर कळतंय की नाही कळते. मग आता बघू आपण इथे 30 घेऊन घेऊ आपण. 30. आता याचा वाला आपल्याला चेक करायचं अल्जेब्रिक इक्वेशन आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे की नाहीये. तर मग आता बघा, या 30 ला आपण कसं लिहू शकतो, 30 1 30. मग 30 1 30 इथे झालं. पण हा जो 1 आहे याच्या जागेवर आपण x पण लिहू शकतो ना. आता 1 आहे, या 1 ला आपण असं पण लिहू शकतो, x0 इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला नेहमी माहिती, व्हेरिएबल जवळ कुठली पण जर संख्या नसली, म्हणजे व्हेरिएबल जवळ कुठला पण नंबर नसला, तर त्याचा काय अर्थ असतो, तिथे 1 आपण कॅल्क्युलेट करत असतो. जसे की हा जर समजा p आहे आणि इथे कुठलाच नंबर नाही दिलेला आहे, तर आपण काय मानतो, त्याला 1 आपण असं कन्सिडर करतो. म्हणून मी म्हणते ह्या 1 ला आपण काय लिहू शकतो, x डिग्री लिहू शकतो. म्हणून मी इथे काय लिहू शकते, 30x डिग्री. कळलं तुम्हाला? म्हणून ही पण काय झाली, आपली अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं हे एक्झाम्पल पण. म्हणजे हे काय झाले, आपली कुठली टर्म झाली, ही आपली कॉन्स्टंट टर्म झाली. बरोबर. आणि ही कुठली टर्म झाली, x डिग्री, x0 व्हेरिएबल. म्हणजे हे काय आहे, आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. कळलं तुम्हाला? बघा आता एक्झाम्पल घेतले आपण, m² + 2n³ कॉमा, हे एक आपलं झालं. यामध्ये बघा कॉन्स्टंट पण आहे, व्हेरिएबल पण आहे. यामध्ये 1/2y + 3x, यामध्ये कॉन्स्टंट पण आहे, व्हेरिएबल पण आहे. कळलं तुम्हाला? अल्जेब्रिक एक्सप्रेशन आता कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी कॉन्स्टंट पण असेल आणि व्हेरिएबल पण असेल, त्याला काय म्हणायचं आपण, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. जर तुम्हाला एखादा सिंगल नंबर दिला असेल, जसे की आपण यामध्ये पाहिलं 50 होता आपल्याकडे, तर तो पण काय असतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कशावरून आपण केलं, कारण की ज्या ठिकाणी नंबर नसतो, फक्त व्हेरिएबल असतो, त्या ठिकाणी आपण 1 कॅल्क्युलेट करत असतो. कळलं तुम्हाला? आता बघा पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय, आधी आपण हे समजून घेऊ की पॉलिनॉमियल म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल? मग आता बघा, इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, म्हणजे आपण हे जे पाहिलं हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हे लक्षात ठेवा. म्हणून मी स्टेप बाय स्टेप सांगते. या डेफिनेशन मध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन आधी तुम्हाला समजायचं होतं, म्हणून मी आधी तुम्हाला हे समजावून दिलं. कळलं ना तुम्हाला? बिलकुल तुम्ही हा व्हिडिओ जास्त स्पीड मध्ये करून पाहू नका, म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते तुमच्या निघून जातील. असं तुम्ही करू नका. व्यवस्थित, सगळ्यात महत्वाचं मॅथ्सचं कसं असतं, तुम्ही प्रॅक्टिस सेटची घाई करत जाऊ नका. आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत चला, म्हणजे प्रॅक्टिस सेट तुम्हाला आपोआप सॉल्व्ह करता येतील. आलं तुमच्या लक्षात? आता बघा, polynomial in an algebraic expression if the powers of the variables are whole number. म्हणजे पॉवर म्हणजे काय, इंडेक्स. आपल्याला व्हेरिएबलचा इंडेक्स काय हवा आहे, होल नंबर. होल नंबर कुठून स्टार्ट होतो तुम्हाला तर माहितीच आहे. सांगा होल नंबर म्हणजे काय असतं. तुम्ही 7th मध्ये शिकलायत, 7th मध्ये पण 0 पासून इन्फायनाइट पर्यंत जे पण नंबर असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, होल नंबर. मग आता बघा, whole numbers than that algebraic expression is known as polynomials. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पॉलिनॉमियल आपण कोणाला म्हणायचं, ज्याचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि त्यांची पॉवर, पॉवरलाच काय म्हणतो आपण, इंडेक्स. तो इंडेक्सचा जर नंबर 0 पासून इन्फायनाइट पर्यंत असेल, म्हणजे त्याला काय बोलतो आपण, 0 to इन्फायनाइट म्हणजे काय, होल नंबर असेल, तर त्याला काय बोलायचं आहे, पॉलिनॉमियल म्हणायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? परत एक वेळा सांगते मी, पॉलिनॉमियल म्हणजे काय, आपलं जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं. जसं की एक्झाम्पल घेऊन सांगते. आता बघा, लक्ष द्या. यामध्ये आपण कुठलं एक्झाम्पल घ्यायचं, आता आपण 2p³ घेऊन घेऊ. चला, 2p त्याचा क्यूब. बघा आता हे काय आहे, आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कशावरून अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे हे, आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म पण आहे आणि व्हेरिएबलची टर्म पण आहे. आता पुढे बघा, हे काय झालं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण हे घेऊन घेतलं. आता पुढे
इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल. आता यामध्ये व्हेरिएबल कुठला आहे कॉन्स्टंट कुठला आहे सांगा बरं. आता बघा 2 काय आपला कॉन्स्टंट आहे. मी परत त्यामुळेच लिहून देते की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. पी काय आहे आपला व्हेरिएबल सॉरी कॉन्स्टंट आहे आणि पी काय आहे व्हेरिएबल. मग काय सांगितलं इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल आर होल नंबर, म्हणजे व्हेरिएबलची ही जी पॉवर आहे हिला काय बोलतो आपण, हा 3 आहे म्हणजे काय आहे पॉवर आहे. बघा आता या 3 ला काय करते मी इथे लिहूनच देते तुम्हाला, म्हणजे काय कन्फ्यूज नाही होणार. पॉवर आहे ही, तिलाच आपण इंडेक्स पण म्हणतो. तुम्हाला इथे पॉवर दिले पण इथे इंडेक्स पण मी लिहून देते म्हणजे तुम्हाला समजेल. जर इंडेक्स आलं तर तुम्ही काय म्हणायचं, इंडेक्स म्हणजेच पॉवर, पॉवर म्हणजेच इंडेक्स. मग आता बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण घेतलं, द पॉवर ऑफ द व्हेरिएबल आर होल नंबर. मग आता ही जी पॉवर दिसते तुम्हाला या व्हेरिएबलची ती काय आहे 3 आहे. मग 0 पासून जर आपण स्टार्ट केलं तर 3 येतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे मग हे एक्सप्रेशन काय झालं आपलं होल नंबर आहे. 0च्या पुढेच तर 3 येतो ना, 0 आणि इन्फायनाइटच्या मध्ये कुठला नंबर येतो 3 येतो, म्हणजे हे काय झालं आपलं पॉलिनॉमियल झालं. मग त्याला दिस एक्सप्रेशन इज नोन ॲज अ पॉलिनॉमियल. मग आपण याला काय म्हणू शकतो पॉलिनॉमियल म्हणू शकतो. आलं तुम्हाला आलं तुमच्या लक्षात. बघा आता समजा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण कुठलं पण घेतलं त्याची पॉवर जी आहे ती काय असायला पाहिजे आपल्याला 0 पासून इन्फायनाइट पर्यंत, म्हणजे होल नंबर असायला हवे. इतकंच लक्षात ठेवा, त्याला आपण काय बोलतो पॉलिनॉमियल्स म्हणतो. मग आता बाकीचे एक्झाम्पल्स आपण पाहून घेऊ अजून. 2x². मग आता हा काय झाला, ही तर कॉन्स्टंट टर्म आहे, हा व्हेरिएबल आहे आणि त्याची पॉवर काय 2 आहे. 2 हा 0 आणि इन्फायनाइटच्या मध्ये येतो, म्हणून हे काय झालं आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. मग आता नेक्स्ट पाहून घेऊ x पॉवर 4 प्लस 2x. x ची पॉवर 4 आहे म्हणजे 4 पण कशामध्ये येतो आपला 0 पासून इन्फायनाइट मध्ये येतो, म्हणून हे पण काय झालं आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. आणि यामध्ये कॉन्स्टंट पण आहे आणि व्हेरिएबल्स पण आहे. तसंच पुढे पण पाहून घेऊ आपण, यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे, व्हेरिएबल पण आहे आणि पॉवर जी आहे ती 0 आणि इन्फायनाइटच्या मध्ये आहे. हे पण ॲज इट इज तसंच आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे फक्त जे सिंगल नंबर असतात त्यांची पॉवर काय असते 0 असते. आता इथे काय आहे 50x मी 0 लिहिला, मग तसं इथे काय येणार 4x0, इथे 8x0, 10x0, 15x0. मग होल नंबर स्टार्ट कुठून होता 0 पासून तर इन्फायनाइट पर्यंत. मग 0 म्हणजे पण काय आला आपला होल नंबर मध्ये झाला, म्हणून ही पण काय झाली आपली पॉलिनॉमियल आहे. आपण याला काय म्हणू शकतो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स म्हणू शकतो. कळलं तुम्हाला की ही टर्म कुठली असते कॉन्स्टंट टर्म असते, म्हणून याला काय म्हणायचं आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स. मग आता एखादी अशी एक टर्म घेऊ आपण की जी पॉलिनॉमियल नाहीये, मग बघून घेऊ आपण. आता बघा आता यालाच एक कन्वर्ट करून घेऊ बस. बघा आता 2p-3. आता हेच एक्झाम्पल घेतलं, फक्त आपण हे पॉलिनॉमियलचं नाही घेणार. आता हे काय झालं 2 आपला कॉन्स्टंट होणार, नंतर p काय आहे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल. आणि बघा आता हा -3 जो पॉवर आहे तो 0 आणि इन्फायनाइटच्या मध्ये आहे का, तर नाही. कशावरून बघा आता आपण ही एक इथे तुम्हाला दिसत असेल, आपण ही एक अशी नंबर लाईन काढतो, यामध्ये असतो मध्ये 0, नंतर राईट साईडला 1 2 3, नंतर लेफ्ट साईडला -1 -2 आणि -3. तर आपल्याला कंडिशन काय आहे 0 पासून इन्फायनाइट पर्यंत, बरोबर. म्हणजे 0च्या पुढचे जे नंबर्स आहेत सगळे ते येणार, म्हणजे -4 +4 5 6 7 ते येणार. मायनसचे नंबर येणार का, तर नाही. मग हा जो 3 आहे तो काय आहे 0च्या लेफ्ट साईडला येतोय, म्हणजे हा मायनस येतोय. मग 0 टू इन्फायनाइट मध्ये मायनस नंबर येतात का, तर नाही. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे आपलं हे पॉलिनॉमियल राहणार का, तर नाही राहणार. कळलं तुम्हाला. आता 0च्या राईट साईडला कुठले नंबर असतात पॉझिटिव्ह नंबर असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह, तर निगेटिव्ह नंबर येणार का, नाही येणार. फक्त आणि फक्त 0 आणि जे पण पॉझिटिव्ह नंबर्स असतील ते फक्त येतील, आणि त्यालाच आपण काय बोलायचं पॉलिनॉमियल्स. जर डिग्रीच्या इथे 0 आणि 0 पेक्षा पुढे इन्फायनाइट पर्यंत एनिमल कुठला पण नंबर असेल तर त्याला काय बोलायचं आपण पॉलिनॉमियल्स म्हणायचं. मायनसचे नंबर येणार नाहीत. का येणार नाहीत ते पण तुम्हाला सांगितलं, 0 पासून इन्फायनाइट सांगितले. आधीचे नंबर बोलले का त्यांनी आपल्याला, नाही. परत लक्ष द्या. Algebraic expression, the power of the variable are whole numbers. whole numbers लक्षात ठेवा. कुठले नंबर्स लक्षात ठेवायचे तुम्हाला whole numbers. आणि whole number काय असतात आपले 0 पासून स्टार्ट होतात तर इन्फायनाइट पर्यंत असतात.
कळलं तुम्हाला? आता व्यवस्थित नोट डाऊन करा तुम्ही, मग पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पाहून घेऊ. बघा आता हे फटाफट नोट डाऊन करून घ्या. बघा आता याआधी आपण काय पाहिलं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिले आणि पॉलिनोमियल्स कसे ओळखायचे ते आपण शिकलो. आता काय पाहिजे आपल्याला, डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल. जर आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म सोबत जर व्हेरिएबल एकच असेल आणि त्याची डिग्री आपल्याला फाइंड करायला लावली असेल तर आपण कशी फाइंड करायची. मग आता बघा, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल म्हणजे आपण काय करायचं, जर आपल्याला कुठलं पण एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्याची काय बघायची आपण, हायेस्ट पॉवर बघायची. जर आपल्याला हायेस्ट पॉवर काढता आली तर ते काय झालं, आपलं डिग्री होणार. मग आता बघा हे तर इझी आहे, हे 3 जे आहेत एक्झाम्पल ते फार इझी आहेत. यामध्ये मी तुम्हाला सांगते कसं करायचं. मग आता बघा 5x त्याची पॉवर किती आहे 8, 3x ची पॉवर किती आहे 1 आणि हा काय आहे 4 काय आहे आपला कॉन्स्टंट आहे, तर त्याची पॉवर किती येणार आहे 4x0. जसं आपण आधी पाहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 50x0 चं एक्झाम्पल घेतलं होतं मी, तसंच आहे हे. याचा अर्थ काय येणार 4x0. मग आपल्याला विचारलं काय आहे, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. मग या 2 व्हेरिएबल तर दिलेले आहेत ऑलरेडी. या दोघांमध्ये हायेस्ट पॉवर कोणाची आहे, 8 मोठा की 1 मोठा, 8 मोठा. मग यामध्ये हायेस्ट पॉवर काय येऊन जाणार, डिग्री काय येणार आपली 8 येणार. कळलं तुम्हाला? डिग्री म्हणजे काय, आपल्याला व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर घ्यायची असते आणि ती काय असते आपली डिग्री असते. मग आता यामध्ये m काय आहे, m ची पॉवर 3, m ची पॉवर 2 आणि इथे काय आहे 1x0. म्हणून आपण या दोघांची बघू आता, m3 मोठा की m2 मोठा, m3 मोठा. मग आपली पॉवर किती येणार 3. आलं तुमच्या लक्षात, आपली डिग्री किती येणार 3 येणार. मग आता हे पुढचा सम काय आहे 12 आहे. मग 12 मध्ये बघा आता 12 मल्टिप्लाय बाय x. मग आपण काय लिहितो 12x0. आता यामध्ये सगळ्यात हायेस्ट पॉवर कुठली आहे 0 आहे, कारण की त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरी पॉवर आहे का नाही, मग तीच आपली हायेस्ट पॉवर होणार. मग इथे डिग्री किती आली आपली 0. आलं तुमच्या लक्षात? आपण काय पाहिलं, डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल. जर आपल्याला वन व्हेरिएबलची जर डिग्री विचारली तर काय घ्यायचं, कुठलं पण एक एक्झाम्पल असेल त्यामधले व्हेरिएबल चेक करायचे आणि त्या व्हेरिएबल्स पैकी कुठल्या व्हेरिएबलची जी पॉवर आहे म्हणजे इंडेक्स आहे तो मोठा कोणता असेल तर तो घ्यायचा आणि कुठे लिहायचा, डिग्रीच्या ठिकाणी लिहायचा. डिग्री म्हणजेच काय असतं, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. आलं तुमच्या लक्षात? मग आता पुढे बघा, डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. जर समजा असं असेल XYZ, आपण अशी टर्म घेऊन घेऊ 5m6n2. जर या टर्म मध्ये जर काय असेल तर कसं लिहू शकतो बरं आपण, कसं लिहायचं, कारण की मोर दॅन वन व्हेरिएबल म्हणजे एक व्हेरिएबल आहे इथे, तर इथे किती व्हेरिएबल झाले आता 2. जसं इथे किती होता, एक व्हेरिएबल होता, इथे किती व्हेरिएबल आले 2 व्हेरिएबल आले. मग अशा वेळी आपण डिग्री कशी फाइंड करायची हे आपल्याला पाहिजे. मग बघा आता हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. मग आता इथे आपण आधी इथे बघायचो हायेस्ट पॉवर पाहायचो, तर इथे काय करायचं, हायेस्ट सम पाहायची पॉवरची. कळलं तुम्हाला? आपल्याला जर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल दिले असतील तर आपण काय बघायचं, पॉवर असते तिची सम करायची. जसं की बघा आता एक्झाम्पल इथे ना, हे मी इथेच करून टाकते, आपण हे एक्झाम्पल इथे पाहून घेऊ. बघा आता हे काय दिलं आहे 4m डिग्री काय त्याची पॉवर काय आहे त्याची 4m ची काय पॉवर 6 प्लस 7m² मायनस m आणि n. मग आता आपल्याला काय करायला लावले त्यांनी, पॉवर जी आहे त्याची सम करायची आहे. मग आता या फर्स्ट टर्म मध्ये बघा बरं 6 + 4 किती होता, 6 + 4 10. या टर्मची जी आहे पॉवर किती आली 10 आली. मग नंतर या दोघांची कॅल्क्युलेट करून घेऊ आपण 5, नंतर मायनस या दोघांची इथे काही नाही म्हणजे काय आपण कन्सिडर करतो 1 कन्सिडर करत असतो. मग इथे किती आला 2. मग या तिघांमधून सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 10. म्हणजे मग आपल्याला या एक्झाम्पल मध्ये आपली पॉवर काय होऊन जाणार 10. का 10 होणार, कारण की आपण हायेस्ट सम ऑफ द पॉवर ऑफ द व्हेरिएबल म्हणजे आपण सगळ्या पॉवरची आधी ऍडिशन केली आणि सगळ्यात मोठा जो नंबर येत होता हायेस्ट नंबर, हायेस्ट सम जी येत होती ती काय असणार आपली 10 असणार आहे. मग इथे काय लिहून देणार आपण 10 झालं. मग आता पुढचं पण तसंच पाहून घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे,
3p² q³ r प्लस 8pqr. मग आता यामध्ये पण आपण आधी सम करून घेऊ. आता 2 + 3 5 आणि r ला काहीच नाही म्हणजे काय असतो इथे 1 असतो. 5 + 1 6. मग आपली ही टर्म किती आली 6 प्लस या तिघ व्हेरिएबल्स कडे आहे का काही दिलेलं पॉवर नाही. मग जिथे पॉवर नसते दिलेली तिथे काय लिहितो आपण 1 लिहितो. मग इथे 1 इथे 1 इथे 1 किती झाला 3. मग 6 मोठा की 3 मोठा 6 मोठा म्हणून इथे आपली डिग्री काय आली 6 आली. कळलं तुम्हाला. ज्यावेळी एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील तर आपण त्या व्हेरिएबल्सची सम करायची आणि मग प्रत्येक टर्म मध्ये कुठल्या आता जसं की आपण पहिल्या टर्म कशाला म्हणतो बघा. आता जर मी लिहिलं 5x², मग हे काय आहे सिंगल आहे. सिंगल आहे की नाही. मग याला काय बोलायचं पण 1 टर्म बोलायचं. म्हणजे याच्या आधी याच्यानंतर प्लस मायनस काही केलेलं आहे का मी नाही. मग काय असणार आपली 1 टर्म असणार. नंतर टर्म पाहून घ्या तुम्ही. जर समजा मी असं लिहिलं 4x² + m1 तर आपण लिहत नाही 2y³. मग आता बघा यामध्ये बघा ही काय झाली आपली 1 टर्म झाली. इथे काय लिहिलं आपण टर्म 1 होती ही टर्म. नंतर याच्यामध्ये बघा ही फर्स्ट टर्म आणि ही काय झाली सेकंड. 2 टर्म झाल्या बरोबर. मग बघा आता ही जी एक टर्म असते आणि जर दोघांमध्ये प्लस मायनसची साइन आपल्याला चेक करायची असते. जर काही साइन असेल तर ती असते सिंगल टर्म. त्याला आपण मोनोमियल म्हणतो. त्याचा पण टॉपिक आपण पाहणार आहोत पुढे. नंतर ही बघा ही जी आहे या हा एक नंबर आहे आणि इथे व्हेरिएबल प्लस नंबर आहे. तर मग ही एक टर्म आणि ही एक टर्म या काय झाल्या 2 टर्म झाल्या. कारण त्यामध्ये कशाची साइन येते प्लसची साइन येते. प्लस म्हणजे कुठली पण असो तरी चालणार आहे. प्लस मायनस एनिवन कुठली पण साइन असेल तरी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त त्याच्यामध्ये साइन पाहिजे. कळलं तुम्हाला. तेव्हा ते डिवाइड होते ना तेव्हा ते टर्म होईल ना म्हणून. आता दुसरं पाहून घेऊ आपण एक अजून एक एक्झाम्पल. घेऊ आपण 3m³ + 2mn - 4m³ ही काय झाली आपली ही एक टर्म झाली. नंतर ही 2 टर्म झाली आणि नंतर ही 3 टर्म झाली. म्हणजे यामध्ये बघा एक टर्म नंतर परत एक साइनचा वापर आहे. नंतर दुसरी टर्म नंतर दुसऱ्या टर्म नंतर परत एक साइन यूज केलेली आहे. नंतर त्या साइन नंतर परत एक थर्ड टर्म आहे. ज्या ठिकाणी कुठलीच साइन नसते त्याला आपण बोलायचं एक टर्म सिंगल असते ती. नंतर ज्या ठिकाणी एकच साइन असते तेव्हा त्यात 2 टर्म असतात. ज्या ठिकाणी 2 साइनचा यूज असतो त्या ठिकाणी 3 टर्म असतात. त्या इथे आपण पाहिलं. कळलं तुम्हाला. थर्ड नंबरचं मे बी तुम्हाला दिसत नाहीये. जी थर्ड मी लिहिलं इथे एक्झाम्पल हे तुम्हाला वर लिहून दाखवते. हे एक्झाम्पल लिहिलं आहे मी खाली. बघा आता यामध्ये ही काय झाली आपली फर्स्ट टर्म झाली. कारण की आपल्याला एक पहिले जे आहे ते एक कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल पण आहे. नंतर एक साइनचा यूज केला आहे. नंतर इथे काय दुसरी टर्म आहे. नंतर परत एक साइनचा यूज आहे आणि इथे कुठली टर्म आहे तिसरी टर्म आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 2 साइनचा यूज करत असतो त्या ठिकाणी 3 टर्म असतात. ज्या ठिकाणी एक साइनचा यूज असतो त्या ठिकाणी 2 टर्म असतात आणि ज्या ठिकाणी साइनच नसते त्या ठिकाणी सिंगल टर्म असते. जिला आपण मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल असं म्हणत असतो. आता यानंतर आपला तोच टॉपिक असेल आपण ते पाहून घेऊ. तेव्हा आता बघा 4xy. आता xy काय आहे इथे काही नाही म्हणजे इथे 1 कन्सिडर करू आपण तर 2. मग या ठिकाणी डिग्री काय आली आपली 2. त्याच्यानंतर दुसरी डिग्री आहे नाहीच आहे ना म्हणून आपली पॉवर काय आहे 2. पॉवर पण इथे काय ऍडिशन केली तर 2 आली. डिग्री पण 2 आली. मग आता व्यवस्थित नोट डाऊन करा तुम्ही. A to Z कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाते. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जे इझी कन्सेप्ट असतात ते मी तुम्हाला व्यवस्थित शिकवू शकेल इथे. बघा आता फटाफट लिहून घ्या लगेच पुढचं शिकवते. बघा आता टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स बेस्ड ऑन नंबर्स ऑफ टर्म्स. आता आपण पॉलिनोमियलचे जे टाइप्स आहेत ते पाहतोय की पॉलिनोमियल किती प्रकारचे असतात. एक असतो मोनोमियल, दुसरा बायनोमियल आणि तिसरा ट्रायनोमियल. मग आपण जितके पण अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याकडे असतात मग त्याच्यामधून आपण मोनोमियल कसं ओळखायचं, बायनोमियल कसं ओळखायचं, ट्रायनोमियल कसं ओळखायचं हे पाहू. मी तुम्हाला याआधी टर्म्स सांगितल्या होत्या. जसं की जर कुठलीच साइन नसेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये तर ते काय असतं आपलं
मोनोमियल. नंतर जर एक साइन असेल तर तेव्हा कुठली टर्म असते? बायनोमियल. आणि जर दोन साइन असेल तर ट्रायनोमियल. कळलं तुम्हाला? मग बघा आता मोनोमियल मध्ये कुठलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे? 2x. आता यामध्ये आहे का कुठला साइनचा यूज? नाही. म्हणजे हे साइनचं मी तुम्हाला काय सांगते, ऍक्च्युली तुम्हाला समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी इझी होईल म्हणून मी तुम्हाला हे साइनचा सांगते. मोनोमियल मध्ये कुठलीच साइन नसते, फक्त एक सिंगल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं, म्हणजे ज्यामध्ये व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म आणि पॉवर असू पण शकते, नसू पण शकते. म्हणून लक्षात काय ठेवायचं? फक्त व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म, ज्यामध्ये साइन कुठलीच यूज करत नाही, त्याला म्हणायचं मोनोमियल. बायनोमियल मध्ये फक्त एक साइनचा यूज असतो, एक तर ती प्लस असेल नाही तर मायनस असेल, एक सिंगल साइन, त्याला काय म्हणतो आपण? बायनोमियल. आणि ट्रायनोमियल मध्ये दोन साइन असतात, एक तर ती मायनस मायनस असू शकते, प्लस प्लस, नाही तर प्लस मायनस मायनस प्लस, कुठली पण साइन असू शकतात. फक्त किती साइनचा वापर असतो? त्यामध्ये दोन साइन, त्याला काय बोलायचं? ट्रायनोमियल. ही सगळ्यात इझी टेक्निक आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता बघा यामध्ये कुठल्या साइनचा वापर केलाय का? नाही. 2x आहे सिंगल, मग 5 आहे, मग 4y आहे. मग ती ही जी आहे आपली, ही याला काय बोलतो आपण? एक सिंगल टर्म बोलतो, एकच टर्म आहे ती. मग ही काय झाली? आपली एक टर्म झाली. याला आपण टर्म्स म्हणतो. बघा मी तुम्हाला इथे अंडरलाईन करून दिली या खाली. आता बायनोमियल. बायनोमियल मध्ये बघा आता एकच साइनचा यूज आहे. इथे एक टर्म आहे, याच्या खाली एक टर्म, नंतर इथे दोन टर्म. किती टर्म आहेत? फक्त बायनोमियल मध्ये दोन टर्म. आणि दोन टर्म केव्हा होतात? जेव्हा एकच साइनचा यूज असतो. आता इथे प्लसचा यूज केला यांनी, इथे मायनसचा केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. पण बायनोमियल मध्ये किती टर्म असतात? दोन टर्म असतात, ज्या ठिकाणी एकच साइन यूज केलेला असतो. आता ट्रायनोमियल पाहून घ्या आपण. ट्रायनोमियल मध्ये बघा आता ही आहे आपली, आता एक एक्झाम्पल आहे, जे वरचं तेच घेते मी म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. बघा ही आहे सिंगल, पहिली टर्म आहे ही, नंतर ही दुसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म आहे, बरोबर. मग बघा आता एक टर्म नंतर एक साइनचा यूज केलाय, नंतर दुसरी टर्म आहे, दुसऱ्या टर्म नंतर एक साइनचा यूज केला, नंतर तिसरी टर्म आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तीन टर्म असतात त्या ठिकाणी दोन साइनचा यूज केलेला असतो. बघा बरोबर, ह्या किती साइन आहे? दोन साइन. टू साइन्सचा यूज केलेला असतो. टू साइन. ज्या ठिकाणी तीन टर्म असतात त्या ठिकाणी दोन साइनचा वापर असतो, त्याला काय म्हणायचं तुम्ही? ट्रायनोमियल. इथे पण तसंच दिलंय 1/2 y³ - 2y + 4. इथे पण किती साइन आहेत? टू साइन आहेत, म्हणून तिथे तीन टर्म बनलेल्या आहेत, त्याला आपण बोलतो ट्रायनोमियल. आलं तुमच्या लक्षात? आता पुढचं पाहून घेऊ. सगळ्यात इझी आहे. सिंगल, जर परत एक वेळा रिवाइज करून घेऊ आपण. जर सिंगल टर्म असेल जिथे काहीच नसेल साइन, तर त्याला काय म्हणायचं आपण? मोनोमियल. ज्या ठिकाणी वन साइनचा यूज केलेला असेल जिथे, तेव्हा किती टर्म बनतील? मग दोन टर्म, मग त्याला बोलायचं बायनोमियल. आणि ज्या ठिकाणी दोन साइनचा यूज केलेला असेल तिथे तीन टर्म बनतील, त्याला काय म्हणायचं? ट्रायनोमियल, जे मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. मग आता बघा पॉलिनोमियल्स लिहायचे कसे, बरोबर, ते तर मेन आहे. पॉलिनोमियल तुम्हाला तर सगळं कळून गेलं, मग ते राईट डाऊन कसं करायचं मग ते पाहून घ्या. पॉलिनोमियल्स आर रिटन ॲज px, pm, ry अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल्स यूज्ड. आता बघा एक एक्झाम्पल घेतलंय. आता हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे x4 + x. मग यामध्ये व्हेरिएबल काय आहे आपल्याकडे? पॉलिनोमियल लिहायचं कसं? पॉलिनोमियल बोलतो काय आपण? प्रोनाउन्सिएशन काय होते? पॉलिनोमियल. स्टार्टिंग पी पासून आहे, म्हणून इथे लिहायचा पी तर ॲज इट इज जसा तसा लिहायलाच लागेल, कारण की पॉलिनोमियल लिहितोय आपण. मग करायचा ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबल कुठला यूज केलेला आहे? इथे 1 पास मी तुम्हाला सांगितले. व्हेरिएबल म्हणजे काय? A to Z यामधले कुठला पण अल्फाबेट यूज केलेला असतो, त्याला काय म्हणतो आपण? व्हेरिएबल. मग बघा आता इथे व्हेरिएबल काय आहे? एक्स. माहिती काय लिहिणार? एक्स, कारण की यूज तर आपण एक्सचाच केलेला आहे ना. माहिती काय लिहिणार आपण? एक्स. म्हणजे पॉलिनोमियलचा व्हेरिएबल कुठला आहे? इथे यूज मध्ये एक्स आहे. मग इथे बघा तसंच केलंय, px = जे आपल्याकडे एक्झाम्पल होतं ते लिहिलेलं आहे. आता पुढचं पण पाहून घेऊ तसंच. m³ + m² + 2. आता यामध्ये कसं लिहिणार? मी तुम्हाला सांगितलं इथं पॉलिनोमियल लिहायचं आहे आपल्याला. पॉलिनोमियल लिहायचं आहे म्हणजे काय लिहायला लागेल? आधी p तर मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी, कारण आपण पॉलिनोमियल लिहितोय. मग इथे आहे ब्रॅकेट. मग नंतर यामध्ये कुठला व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला? पूर्ण तीन टर्म आहेत, त्या तीन टर्म मध्ये कुठला व्हेरिएबल दिसतोय? m फक्त. मग इथे किती येणार?
कुठला अल्फाबेट येणार, एम येणार. म्हणजे पी कुठला पॉलिनॉमियल आहे, एम. कळलं तुम्हाला? आता हे व्यवस्थित नोट डाऊन करा. नंतर आपण सेकंड चार्ट पाहून घेऊ. त्यामध्ये आपण पॉलिनॉमियल्स कसे अरेंज करून लिहायचे, कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचे ते पाहून घेऊ आपण. यामध्ये काय शिकलो आपण? मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल. मोनोमियल मध्ये सिंगल एक टर्म असते, बायनोमियल मध्ये 2 टर्म असतात, ट्रायनोमियल मध्ये 3 टर्म असतात. नंतर पॉलिनॉमियल लिहायचे कसे, कुठला पण जर व्हेरिएबल दिलेला असेल एक्झाम्पल मध्ये, जसं की इथे एक्स आणि एम होता खाली, मग तसं आपण फक्त पॉलिनॉमियलचा पी लिहायचा, ब्रॅकेट मध्ये जे पण व्हेरिएबलचा यूज असेल ते व्हेरिएबल एकच सिंगल व्हेरिएबल लिहून द्यायचा. कळलं तुम्हाला? आता हे व्यवस्थित नोट डाऊन करा. मी यानंतरचा एक दुसरा असाच एक टेबल आहे. आता हा जो टेबल आहे मी जसा लिहिलाय तसाच तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. बघा आता, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन डिग्री. आता आपण याआधी फक्त पॉलिनॉमियल्सचे प्रकार पाहिले होते, आता ते डिग्रीच्या टाइप मध्ये पण पाहिजे. मग आता पाहून घ्या. पहिले काय पाहिलं आपण? मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. मग आता यामध्ये काय पाहिजे? लिनियर पॉलिनॉमियल, नंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. मग आता बघा, ज्या ठिकाणी डिग्री काय असेल आपली ओनली 1, त्याला काय बोलायचं आपण? लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे आता बघा, हे एक एक्झाम्पल आहे 3x - 1. तर यामध्ये आपला व्हेरिएबल काय आहे? x. आणि त्या व्हेरिएबलची डिग्री काय दिसते तुम्हाला? काही नाहीये. म्हणजे आपण काय कन्सिडर करतो? 1. मग आता याची काय आली डिग्री, पॉवर किती आली याची? 1 आली. मग डिग्री काय असणार आपली? 1. आणि ज्या ठिकाणी डिग्री 1 असणार आहे त्याला काय बोलायचं आपण? लिनियर पॉलिनॉमियल. मग आता इथे बघा, जसं की 7y. आता हा जो 7 दिसतोय तो काय आहे? कॉन्स्टंट टर्म. आणि हा y काय आहे? आपला व्हेरिएबल. y ची पॉवर किती आहे? ओनली 1. मग हे काय झालं आपलं? लिनियर पॉलिनॉमियल झालं. कळलं तुम्हाला? यामध्ये लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला? फक्त डिग्री आपल्याला 1 पाहिजे. आणि डिग्री 1 साठी आपली पॉवर जी असते, पॉवर किंवा त्याला बाकी काय म्हणतात इंडेक्स, तर ती काय असायला पाहिजे? आपली 1 राहायला पाहिजे. मग आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पाहून घेऊ आपण. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये काय असतं? डिग्री 2 राहायला हवी. मग आता बघा, इथे मी तुम्हाला काय सांगितलं, इथे हायेस्ट पॉवर आपण घेत असतो. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर घेतो आपण. मग इथे एक्झाम्पल काय दिले? 2y² नंतर प्लस y1 + 1. मग आता यामध्ये बघा तुम्ही 2y². 2y² म्हणजे काय? हा जो स्क्वेअर दिसतोय तुम्हाला, हा सगळ्यात हायेस्ट डिग्री काय आहे? 2 आहे यामध्ये. इथे y जवळ काय नाही म्हणजे काय? 1 आहे. आणि हा 1 कॉन्स्टंट टर्म आहे, तिथे काय येणार? 1x 1y0 येणार. इथे काय येणार? 1y0. कारण इथे पण काय आहे? y आहे म्हणून इथे y चा यूज केला. मग इथे सगळ्यात हायेस्ट पॉवर काय आली याची? 2 आली. म्हणून ही काय झाली? आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झालं. कळलं तुम्हाला? नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ते इझी आहे. तिथे दिसतोच तुम्हाला 3x² स्क्वेअर आहे, 2 दिसतोय, म्हणजे याचा अर्थ काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. कळलं? आता थर्ड, क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल मध्ये डिग्री काय असायला पाहिजे? आपली 3. त्याला काय म्हणतो आपण? क्युबिक पॉलिनॉमियल. मग आता ही जी टर्म आहे तुम्हाला दिसते, त्यामध्ये हायेस्ट पॉवर काय आहे? चेक करा बरं. जसे की x³ + x² + 2x + √3. आता यामध्ये x च्या जवळ काहीच पॉवर नाही म्हणजे 1, आणि √3 जवळ काहीच नाही म्हणजे x0. तर मग या सगळ्या टर्म मध्ये सगळ्यात हायेस्ट पॉवर काय आली? आपली 3. आणि तुम्हाला असं पण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? क्यूबला काय म्हणतो आपण? 3 म्हणजे काय असतो? आपला क्यूब असतो. आणि 2 म्हणजे काय असतो? आपला स्क्वेअर असतो. मग ते क्युबिक विचारलंय त्याचा अर्थ डिग्री काय असायला पाहिजे? आपली 3. कारण 3लाच आपण क्यूब म्हणतो ना. म्हणून मग त्याच्यावर पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की डिग्री काय असायला पाहिजे? क्युबिक पॉलिनॉमियल मध्ये आपली 3 असायला पाहिजे. आणि डिग्री 3 साठी आपण काय करतो? हायेस्ट पॉवर जी असते किंवा हायेस्ट इंडेक्स जो असतो ते काय पाहिजे? आपल्याला 3 पाहिजे. मग जसं की इथे आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहून घ्या. m - m³. आता याच्यामध्ये m ची व्हॅल्यू काहीच नाही म्हणून काय घेतलंय आपण? 1. आणि m किती आहे? 3. म्हणजे हायेस्ट पॉवर काय आली याच्यामध्ये? 3 आली. मग हे काय झालं? आपलं क्युबिक पॉलिनॉमियल. आलं तुमच्या लक्षात? आता बघा, लिनियर पॉलिनॉमियल मध्ये आपण काय पाहिलं? डिग्री काय पाहिजे? 1 पाहिजे. ओनली 1. तेव्हाच आपण काय म्हणणार? लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट काय होतं? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये डिग्री काय राहायला हवी? ओनली 2. त्यालाच तेव्हा आपण काय म्हणणार? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल.
नंतर लास्ट वन काय होतं, क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला डिग्री किती राहायला हवी, ओनली 3. त्याला काय म्हणणार आपण, क्युबिक पॉलिनॉमियल. आणि डिग्री 3 राहण्यासाठी आपण काय करतो, सगळ्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर जी असते ती कॅल्क्युलेट करून घेतो. जर मोर दॅन 1 व्हेरिएबल असेल तर त्या ठिकाणी काय असतं, आपलं व्हेरिएबलची पॉवर जी असते त्याची काय करतो आपण, ऍडिशन करतो आणि मग लिहितो. पण ओनली 1 व्हेरिएबलचा यूज असेल एक्झाम्पल मध्ये तर काय करतो आपण, फक्त ऍज इट इज सगळ्या व्हेरिएबल्स मधली जी हायेस्ट पॉवर आहे ती चेक करून डिग्री लिहून देतो. कळलं तुम्हाला. यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचंय, ज्या ठिकाणी मोर दॅन 1 व्हेरिएबलचा यूज असेल एखाद्या एक्झाम्पल मध्ये तर त्या व्हेरिएबलची काय करायची, तुम्ही व्हेरिएबलच्या पॉवरची सम करायची आणि मग नंतर तुम्ही डिग्री फाइंड करायची. आलं तुमच्या लक्षात. आता एवढं नोट डाऊन करून घ्या. मग आता एक लास्ट वाला चार्ट आहे, तर झाल्यानंतर आपला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. बघा आता लक्ष द्या, सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट आहे हा. हा चार्ट तुम्ही फक्त पाहून नका घेऊ, जे पण मी सांगते ते व्यवस्थित नोट डाऊन करत चला. आणि मी शिकवताना बिलकुल लिहत जाऊ नका. जेव्हा मी शिकवते तेव्हा पूर्ण लक्ष तुमचं बोर्डकडे असलं पाहिजे आणि टीचिंग झाल्यानंतरच मग तुम्ही नोट डाऊन करायचं. मी तुम्हाला वेळ पण दिली त्यासाठी. बघा मग आता, स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ अ पॉलिनॉमियल्स. मग आता पॉलिनॉमियल्स आपण पाहिलं, नंतर त्यांना डिग्री कशी करायची ते पण पाहिलं. मग आता आपण काय पाहायचंय, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा. एखादा जर तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेला असेल एक्झाम्पल, तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं, इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं आणि कोइफिशियंट फॉर्म मध्ये कसं लिहायचं, हे आपण आता या चार्ट मधून शिकणार आहोत. मग आता बघा, पीएम मी तुम्हाला शिकवले आधी, आपण पॉलिनॉमियल्स राईट डाऊन कसं करतो. मग पॉलिनॉमियलचा पी आणि एम का बरं, कारण आपण या पूर्ण एक्झाम्पल मध्ये एम व्हेरिएबलचा यूज केलेला आहे म्हणून ते लिहिताना एम घेतलाय. मग आता 3m 5 - 7m + 5m³ + 2. आता हे आपल्याकडे पॉलिनॉमियल दिलेलं आहे एक्झाम्पल. मग आता त्यांनी विचारलं काय, यामध्ये स्टँडर्ड फॉर्म सांगा. मग आता आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करत असतो, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पूर्ण एक्झाम्पलची जी टर्म आहे ती डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायची. डिसेंडिंग म्हणजे कसं, मोठ्या नंबर पासून छोट्या नंबर कडे आपण पॉवर्स ज्या आहेत त्या अरेंज करायच्या आहेत. कळलं तुम्हाला. कुठलं पण एक एक्झाम्पल असेल त्याला आपल्याला जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं असेल तर आपण काय करायचं, जे पण एक्झाम्पल असेल त्याला आपल्याला डिसेंडिंग पासून ऑर्डर लावायची, त्याची अरेंजमेंट करायची, म्हणजे मोठ्या नंबर पासून छोट्या नंबर कडे जायचंय. त्यासाठी आपण काय करणार आहे, त्याची कॉन्स्टंट टर्म पाहायची नाही. डिसेंडिंग सारखी अरेंजमेंट करण्यासाठी आपण त्याची पॉवर पाहायची आहे. नाही तर तुम्ही काय करणार, कॉन्स्टंट टर्म पाहून घेणार आणि त्या या सिक्वेन्स मध्ये अरेंज करणार, असं करायचं नाही. म्हणून आता बघा, या टर्म मध्ये आधी काय आहे, सगळ्यात मोठा नंबर. मी तुम्हाला काय बोलली, मोठ्या नंबर पासून छोट्या नंबर कडे जायचंय आपल्याला. मग काय त्यात अरेंज कसं करायचं, त्याला डिसेंडिंग मध्ये अरेंज करायचंय. तर कसं करणार, 3m5 पॉवर काय m ची आधी 5, तर मी पहिले ती टर्म लिहिली, 3m5 इथे ऍड केली. कळलं तुम्हाला. 3 नंतर काय, तो पूर्ण याच्यामध्ये पूर्ण या एक्झाम्पल मध्ये जे दिसते तुम्हाला त्यामध्ये 3 नंतर काय दिलेलं आहे, 5 नंतर काय दिलेलं आहे आपल्याला, इथे तर काही नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे 1. बरोबर. आणि या ठिकाणी काय नाही, म्हणजे 2x0 जे आपण पाहिलेलं आहे. मग आता इथे 5 नंतर डायरेक्ट 3 येणार, मग इथे काय लिहिलं मी, +5m3, कारण की या कॉन्स्टंट जी टर्म आहे तिच्या आधीचा जो साइन असतो तो तिचाच असतो, म्हणून +5m³ मायनसची साइन. मग आता बघा, इथे 5 पण आला, 3 पण आला. मग त्याच्यानंतर 0 आधी येणार का 1 आधी येणार, 1 येणार. मग किती राहिलेलं, -7m + 2 ॲज इट इज. म्हणजे आपण काय केलं, या टर्मला फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं, म्हणजे उतरत्या क्रमानुसार लिहिलं. मोठ्या नंबर पासून छोटे नंबर आपण लिहत गेलो. कुठले नंबर, पॉवर्स लिहिले आपण. मोठ्या पॉवर पासून छोट्या पॉवर्स लिहत गेलो. कशामध्ये लिहत गेलो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. पॉलिनॉमियलच्या एक्झाम्पलचं आपण कन्वर्जन केलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता आपल्याला पाहिजे इंडेक्स फॉर्म. मग आता इंडेक्स फॉर्म पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आधी स्टँडर्ड फॉर्म पाहायचा असतो. मग आता बघा बरं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये 5 नंतर काय यायला हवा, 5 च्या आधी काय यायला हवा. यामध्ये कशाचा गॅप दिसतोय तुम्हाला, 5 आणि 3 याच्यामध्ये कुठला गॅप दिसतोय तुम्हाला, 4. बरोबर, 4 हवा होता. नंतर
यामध्ये 3 आणि 1 इथे काही नाही, म्हणजे काय आहे आपला 1 आहे. मग 3 आणि 1 यामध्ये काय राहायला पाहिजे होता 2. मग आता तो लिहायचा कसा, तर बघा यामध्ये कसं करायचं, कॉन्स्टंट जी टर्म असते ना तिला आपण काय मानून घ्यायचं 0. कॉन्स्टंट आपल्याकडे नाही ना, इथे जसं 3 दिला आहे, 5 दिला आहे, 7 दिलेला आहे, 2 दिला आहे, तसं आपल्याला 4 पण इथे बनवायचं आहे, पॉवर 4 पण करायचं आहे. तर आपण त्याच्यासाठी काय घेणार 0 घेणार, नंतर m आहे तिथे m ॲज इट इज घेणार, आणि पॉवर 5 नंतर स्किप कुठली केली त्यांनी, कुठली पॉवर आपल्याला दिलेली नाही, 4 नाही दिली, आपण इथे काय लिहून घेणार 4 पॉवर लिहून घेणार. कळलं तुम्हाला. मग आता एक तर आपण इथे एक बनवून घेतली, तसं इथे बनवून दाखवा बरं तुम्ही मला. इथे 2 नाही, आपल्याकडे पॉवर मध्ये 2 नाही, मग कसं करणार, इथे 0 घेतला मी, परत m घेतला आणि इथे काय लिहिला 2. आलं तुमच्या लक्षात आता. मग आता त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं बघा, 3m पॉवर 5 प्लस, आता 0 घेतलाय आपण, कॉन्स्टंट टर्म नव्हती म्हणून 0चा यूज करायचा, 0m पॉवर 4 प्लस 5m क्यूब तर होता तो जसाच तसा लिहायचा, प्लस आपण कुठली टर्म ऍड केली 0m स्क्वेअर, 0m स्क्वेअर दिली, 0m स्क्वेअर. मग स्क्वेअर नंतर 1 टर्म तर आपल्याकडे होती, काय होती -7m, मग इथे काय लिहिलं मायनस साइन 7m, प्लस 2 पण आपल्याकडे होता तर इथे प्लस 2 आला. मग हे असतो आपला इंडेक्स फॉर्म, याला म्हणायचं. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे ज्या पण आपल्याकडे पॉवर्स दिलेल्या नसतात तर त्यांना आपण स्वतःहून लिहून घ्यायच्या. कसं लिहायचं, कॉन्स्टंट टर्म आपल्याकडे नसते म्हणून आपण फक्त ओनली ऑन आपण 0 यूज करू शकतो, अदरवाईज कुठलाच नंबर यूज नाही करू शकत. मग 0 झाला, मग नंतर पाहायचं पूर्ण एक्झाम्पल मध्ये कुठल्या व्हेरिएबलचा वापर केलाय. जर पूर्ण व्हेरिएबल x x x असतील तर आपण 0 नंतर x लिहायचं, जर पूर्ण व्हेरिएबल m m m असणार तर 0 नंतर m, जर n असतील तर n, त्या अकॉर्डिंग आपण 0 नंतर तो व्हेरिएबल लिहायचा. मग नंतर काय करायचं, जी पॉवर आपल्याला बनवायची आहे स्वतःहून ती पॉवर देऊन द्यायची, आणि इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना त्या या वे मध्ये लिहायचं. कळलं तुम्हाला. आता पुढचं बघा, कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय असतं की फक्त ज्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटली होती कॉन्स्टंट म्हणजे काही नंबर्स असतात, मग ते कॉन्स्टंट जे नंबर्स असतात फक्त ते आपण कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचे. त्यामध्ये नाही पॉवर लिहायचा नसतो आणि व्हेरिएबल्स लिहायचे नसतात, फक्त कॉन्स्टंट जे नंबर्स असतात ते लिहायचे असतात. मग बघा आता यामध्ये कुठला इंडेक्स फॉर्म मध्ये पहिला कुठला आहे 3, इथे लिहिला मी 3, नंतर 0 इथे 0, नंतर 5 इथे पण 0, परत 0, -7 आहे मी इथे -7 लिहिला आणि 2 ॲज इट इज. आलं तुमच्या लक्षात. आपण काय पाहिलं आता, पॉलिनोमियल मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं, मग आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचं होतं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग आपण काय केलं, त्याला फक्त डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं, नंतर त्याच्या पॉवर्स पाहूनच अरेंज करायच्या असतात. नंतर त्या स्टँडर्ड फॉर्म वरून आपल्याला काढायचं होतं इंडेक्स फॉर्म. मग इंडेक्स फॉर्म मध्ये आपण काय केलं, ज्या पण आपल्या पॉवर्स मध्ये स्किप झालेल्या होत्या त्या आपण स्वतःहून बनवल्या आणि तिथे अरेंज केल्या. कुठे, इंडेक्स फॉर्म मध्ये. मग इंडेक्स फॉर्म वरून आपण काय पाहिलं, कोएफिशियंट फॉर्म. मग कोएफिशियंट फॉर्म मध्ये काय केलं आपण, इंडेक्स फॉर्म पाहायचा फक्त, ओनली ऑन इंडेक्स फॉर्म. तुम्ही कोएफिशियंट साठी डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये येऊ शकत नाही आणि पॉलिनोमियल मध्ये पण येऊ शकत नाही. तुम्हाला कोएफिशियंट फॉर्म साठी फक्त इंडेक्स फॉर्मचाच यूज करायचा आहे. मग आपण इंडेक्स फॉर्म मध्ये काय केलं होतं, ज्या आपण पण स्वतःहून बनवल्या होत्या, ज्या स्किप झालेल्या टर्म त्या ऍड करून आपण काय केलं, इंडेक्स फॉर्म मध्ये अरेंज केले डिसेंडिंग, म्हणजे 5 4 3 2 1 0 या टाइप मध्ये. मग त्याचे कोएफिशियंट फक्त लिहून घेतले. कळलं तुम्हाला. आता दुसरा एक्झाम्पल बघा, 3x4 + 4x 3x + 3. मग आता यामध्ये आपण काय केलं, डिसेंडिंग ऑर्डर नुसार लावायचं आपल्याला, म्हणजे 4 3 2 1 0. मग बघा आता 4, आता 4th आहे 3x4 प्लस 3 पण आहे आपल्याकडे 4x3, इथे 3 पण लिहिला. मग 3 नंतर आपल्याकडे काय आहे, 2 नाही आपल्याकडे, काय आहे 4x3. आपला एक जी टर्म आहे ती नाही आपल्याकडे, कुठली टर्म नाहीये 2g, बरोबर. मग आपण ते काय करू, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून घेऊ. आता 3 झाला, मग त्याच्यानंतर 1, इथे काय येणार 1, आणि इथे काय 3x0 आपण असं लिहितो, बरोबर. मग हे तर बरोबर त्याच फॉर्म मध्ये लिहिलंय, आपल्याला इथे काही चेंज करायची आवश्यकता नाही. बघा मग आता 3 ॲज इट इज आपल्याला त्याच अरेंजमेंट मध्ये दिलंय. 4 बघा पॉवर 4 3, याच्याजवळ काय नाही म्हणजे काय आला 1, आणि इथे काय नाही म्हणजे 0, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर नुसार आहे. आपण तेच फक्त डिसेंडिंग ऑर्डर नुसार लिहून दिलं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्वतःहून आपण कोएफिशियंट
टाकून व्हेरिएबल टाकून पॉवर द्यायची नसते. स्टँडर्ड फॉर्म मध्ये फक्त पॉलिनोमियल जे पण दिलेले असतील त्याला डिसेंडिंग मध्ये अरेंज करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असतं. मग जे चेंज करायचा असतो आपल्याला तो कशात करायचा असतो, इंडेक्स फॉर्म मध्ये. मग आता बघा इथे तर 3x4 आहे तो ऍज इट इज लिहिला, प्लस 3 पण पॉवर आहे म्हणून 4x 3 पण पॉवर लिहिली, प्लस आपल्याकडे 2 नव्हती पॉवर. मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्स्टंट टर्म साठी काय करायचा, यूज 0, आणि व्हेरिएबल साठी जो पण आपल्याला दिलेला असेल व्हेरिएबलचा यूज तर तो लिहायचा म्हणजे x. आणि आपल्याला टर्म कुठली बनवायची होती स्वतःहून 2. मग आता म्हणजे पॉवर माहिती लिहिला 2. 1 तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच, क्वेश्चन मध्येच दिलेला आहे इथे बघा x, आणि 3 पण कॉन्स्टंट 0 जो आहे तो पण आपल्याकडे आहे. मग आता कोएफिशियंट फॉर्म करायचे आपल्याला, तर काय करणार, फक्त व्हेरिएबल पण कॅन्सल करायचे आणि पॉवर पण कॅन्सल करायच्या. फक्त काय लिहायचं आपल्याला, कॉन्स्टंट जो पण नंबर आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला, 1 to 100 पर्यंत जे पण काही नंबर्स असतात त्याला आपण काय बोलतो, कॉन्स्टंट. मग बघा आता 3 लिहिला मी, नंतर 4, नंतर 0, आता याच्यात x आहे, x जवळ काही नाही याचा अर्थ काय असतो 1. मग इथे मी काय लिहिला 1 आणि 3 ऍज इट इज. सिंपल आहे, कळलं तुम्हाला. आता लास्ट वन पाहून घेऊ. 5n6 प्लस 4n स्क्वेअर प्लस 3n प्लस 2. मग आता याला आपण काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं म्हणजे काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. मग बघा 5n6 लिहिला, प्लस 6 नंतर काय येणार, आता इथे 1 आहे 0 आहे, मग तर 2च येणार. मग 5n स्क्वेअर प्लस 3n प्लस 2, म्हणजे हे पण तर आपल्याला काय दिलं होतं ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे डिसेंडिंग मध्येच दिलेला होता क्वेश्चन. मग आता आपण त्याला काय करणार, इंडेक्स फॉर्म मध्ये. मग आता बघा तुम्ही 6 नंतर 3 टर्म नाहीत आपल्याकडे. 6 नंतर किती टर्म नाहीत, 3 टर्म नाही. कुठल्या कुठल्या, 6च्या आधी आपल्याला 5 हवा होता, नंतर 4 हवा होता, नंतर 3 हवा होता. मग इथे कुठली टर्म आहे, डायरेक्ट पण 2 आहे पॉवर. मग आपण ती स्वतःहून बनवून घेऊ. मग कसं करायचं, 5n6 तर लिहून घ्यायचा, मग प्लस 6च्या आधी काय पाहिजे आपल्याला, 6 नंतर म्हणजे डिसेंडिंगला जाताना 0n आणि मग 5, मग तसं प्लस 0n4. आपण 5, 4 आणि 3 आपल्या मनानेच लिहिला. मग 0n5 प्लस 0n4 प्लस 0n3 प्लस बाकी नंबर तर आपल्याकडे आहेत. 3 नंतर काय ते पॉवर 2, मग 2 पॉवर आहे आपल्याकडे बघा 4n2. ज्या पॉवर्स ऑलरेडी दिलेल्या असतात तर त्या चेंज करायच्या नाहीत, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणणार आपण बाकीच्या जे दिल्या आहे त्या आपण आपल्या मनाने चेंज करून लिहून टाकायच्या दुसऱ्या, समजा इथे 4n इथं 5n करून टाकायचं 3n, तर तसं चालत नाही. ज्या टर्म आपल्याला दिलेल्या नसतात, म्हणजे जी पॉवर नसेल, मिसिंग पॉवर असेल, आता हे बघा एका मिसिंग पॉवर्स होत्या त्या आपण 0n व्हेरिएबल आहे तो टाकून आपण लिहिला, पण ज्या आहेत त्या चेक करायच्या व्यवस्थित, त्या लिहायच्या नाही डबल. मग 4n स्क्वेअर आपल्याकडे आहे, 3n पण आहे, कारण इथे काय 2 नंतर 1 येतो, आणि इथे तुम्हाला मी सांगितलंय 2 म्हणजे काय, 2x 0 असतो तो, मग आपल्याकडे ही पण 0 येऊन गेला. कळलं तुम्हाला. आता कोएफिशियंट फॉर्म बघून घ्या. कोएफिशियंट फॉर्म मध्ये 5 लिहिणार आधी, नंतर हे 1 2 3 हे 3 0, इथे आले 3 0, नंतर 4 3 आणि हा 2, 4 3 2 झालं. आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्ण बेसिक कन्सेप्ट तुमच्या मी कव्हर करून दिलेल्या आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या फ्रेंड्सला पण असे वेगवेगळे जे बेसिकचे पण व्हिडिओ आहेत प्लस प्रॅक्टिस सेटचे ऑल टुगेदर मी क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर करून देत असते. त्यामुळे तुम्हाला काय होईल, एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त हेल्प होईल.